महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा 11 व तमिळनाडूतील जिंजी अशा 12 किल्ल्यांची शिफारस केंद्र सरकारने केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत धोरणीपणाने या किल्ल्यांचा वापर करत स्वराज्याची बांधणी व रक्षण केले होते. जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे या किल्ल्यांचे संवर्धन होईल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. या संवर्धनासाठी राज्य सरकारला निधी उपलब्ध होईल आणि सरकारनेही यासाठी निधी द्यावा असेही ठाकरे यांनी लिहिले आहे. या सर्व गडकिल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे जातधर्म न पाहता तात्काळ पाडून टाका अशी मागणीही ठाकरे यांनी केली. युनेस्कोच्या 2024 ते 25 जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे. यात शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी तमिळनाडू हे किल्ले आहेत. युनेस्कोचा दर्जा मिळाल्यामुळे काय होते? युनेस्कोचा दर्जा मिळाल्यानंतर त्या स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढते, त्याचे संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी निधी मिळतो आणि पर्यटन वाढीला चालना मिळते. शिवाय या ठिकाणांची जागतिक स्तरावर नोंद होते आणि सरकारलाही त्या स्थळाच्या देखभालीसाठी अधिक जबाबदारी घ्यावी लागते. राज ठाकरे यांनी काय मागणी केली आहे? राज ठाकरे यांनी युनेस्कोच्या घोषणेनंतर सर्व गडकिल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे जातधर्म न पाहता तात्काळ पाडावीत अशी स्पष्ट मागणी केली आहे. तसेच सरकारने या ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी निधीची तरतूद करावी असेही त्यांनी सुचवले. एकदा मिळालेला युनेस्कोचा दर्जा रद्द होऊ शकतो का? जर युनेस्कोच्या निकषांचे पालन न झाले तर दर्जा रद्द होण्याची शक्यता असते. अशा काही उदाहरणांमध्ये जर्मनी आणि ओमान येथील स्थळांचा यादीतून वगळण्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला आहे. या घोषणेमुळे महाराष्ट्राला काय फायदे होऊ शकतात? या घोषणेमुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. स्थानिक रोजगार निर्मिती, पर्यटनातून उत्पन्न वाढ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागतिक प्रचार हे महत्त्वाचे फायदे होऊ शकतात.